क्लर्क 2014 सोबतच्या चौकटीतील बेरजेच्या उदाहरणात संख्या चिन्हाऐवजी अक्षरांचा वापर केला आहे. एम-ए-एन ही अक्षरे कोणत्या अंकासाठी अनुक्रमे वापरले ते ओळखायचं. त्यांनी आपलं अनुक्रम दिलेलं आहे. पण अशा प्रकारचं गणित करताना आधी उत्तर पाहायचं आणि मग ॲड्स करायचं असं म्हणायचं नाही. तर येथे पहा एन आहे. म्हणजे कोणत्या संख्येची तिप्पट केल्यास त्याच संख्येच्या एकच स्थानचा अंकन पहा. समजा 1, 1, 1 यांची बेरीज 3 होणार. 3 आहे का? नाही. मग यांची बेरीज जी आहे ती एवढीच येते. म्हणजे आपण जर समजा म्हटलं 2 बेत्रिक 6 चुकलं. 3 त्रिक 9 4 त्रिक 12 4 4 4 म्हणजे शेवटचा अंक हा आला पाहिजे. नंतर 5 त्रिक 15 बघा 5 5 5 5 5 5 5 आणि 5 10 आणि 5 15 म्हणजे हा 5 हा एक पर्याय होऊ शकतो. 6 6 6 6 त्रिक 18 नाही होत. 7 7 6 7 त्रिक 21 शेवट एक आला. 8 8 8 8 त्रिक शेवट 4 आला. 9 9 9 27 7 आला. 5 पर्याय हा पहिला आला बघा. n ला पर्याय 5 होणार. 5 त्रिक 15 आलं बघा. ही संख्या 5 ही संख्या 5 5 5 त्रिक 15 15 5 ह्याच्याला 1 1 आले की नाही. आता इथं परत 5 आलं पाहिजे. 5 आहे ना. 5 आलं पाहिजे. मग आता बघा बरे, जर इथे आता आपण च्या ठिकाणी 1 1 घेतला 1 1 1 4 होणार आहे. संख्या समान घ्यायची. 1 अन् 1 अन् 2 असं नाही करायचं. संख्या समान पाहिजे. 2 त्रिक 6 आणि 1 7 नाही आला पाहिजे. इथं 5 आला पाहिजे ना. 3 त्रिक 9 1 10 नाही होत. 4 त्रिक 12 आणि 1 13 नाही होत. 5 त्रिक 15 आणि 1 16 नाही होत. 7 त्रिक 21 21 आणि 1 22 नाही होत. 8 त्रिक 24 8 8 8 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे 5 येतोय. म्हणजे 8 8 8 घेतला. 8 त्रिक 24 आणि 1 25 हातचे आले 2. आता हा इथं 5 आला पाहिजे. 2 आहे की नाही. मग 5 येण्यासाठी काय करणार ना 1 1 1 1 आणि 1 2 1 3 आणि 2 5 आले. 5 आले बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं माहिती आहे का इथं? m ची किंमत आली 1, a ची किंमत 8 5 1 8 5 1 8 5 हा पर्याय आला. 1 8 5 म्हणजे बघा हा पर्याय आला बघा. m ची किंमत 1, a ची किंमत 8 आणि n ची किंमत काय आली 5 आली. अशा प्रकारे उत्तर आलं. त्यामुळे अशा प्रकारचं गणित दिलं लगेच काय भ्यायचं नाही. काय करायचं नेमकं शांतपणे विचार करायचा. हा आकडा आणायचा, मग हातचा घ्यायचा, परत हा आकडा तेवढाच आणायचा आणि हा हे सगळे आकडे सेम आले पाहिजेत ना, त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करायचं. मग उत्तर काय आलं 1 8 5 हे त्याचं उत्तर आलं.